IPL मॅच अँड मसाला या आमच्या शोमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे अर्थातच नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅचबद्दल. आता मॅच म्हणायचं का हायलाईट्स हा प्रश्नच आहे, कारण की हायलाईट्समध्ये दाखवतात तेवढे सिक्सर्स या मॅचमध्ये दिसून आले. तब्बल 38 या मॅचमध्ये एकूण दिसून आले आणि 69 बाउंड्रीज म्हणजे 6+4 जर मोजले तर 69 होते. त्यामुळे हायलाईट्स सुरू की काय असंच वाटत होतं. आणि आज अटीतटीचा सामना अवघ्या 31 रनांनी मुंबई हारली. आता मुंबई हारल्यानंतर ऑफकोर्सच सगळ्या ठिकाणचा धनी कोण तर आपला हार्दिक पांड्या असणार आहे. मग आता नक्की खरंच हार्दिक पांड्याची चूक आहे, त्याचा कर्णधार कॅप्टनची चुकीच आहे का कालची मॅचच तशी होती, ओव्हरऑल काही यावर चर्चा करूया. आणि ऑफकोर्स माझ्यासोबत आधी महेश आहे. महेश, तर मॅच बघितलीच आहे तू, सगळ्यांना आपण बघितली आहे आणि हार्दिक पांड्या ठिकाणचा धनी आहे. तर नेमकं कालच्या मॅचबद्दल काय वाटतं की खरंच हार्दिकची कॅप्टन्सी चुकली जे भरपूर प्रमाणात ती मॅचच तशी होती. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद घेतल्यापासून दुसरी हार. हार्दिक पांड्या कालही अपयशी ठरला. तो अपयशी का ठरला त्याचं गणित काय होतं, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग चालू आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्यासोबत जो काही खेळाडू होता मधल्या 2-3 ओव्हरचा गॅप झाला आणि त्याच्यामुळं मॅच हारली असं ट्रोलिंग होतं. दुसरं असं ट्रोलिंग होतं की रोहित शर्माची त्याने कालच्या मॅचमध्ये थोडीशी म्हणजे एखादी सूचना किंवा एखाद्या गोष्टीचं पालन, एखादी गोष्ट विचारणे अनुभव म्हणून असं कुठे दिसलं नाही आपल्याला. रोहित शर्मा ज्या वेळेला खेळायला लागला त्यावेळेला त्याने त्याची स्टाईल खेळली. सुरुवातीचे जे 2 प्लेयर होते मुंबई इंडियन्सचे अतिशय तुफान, असं वाटत होतं की आता हे सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये सामना जिंकून घेतात की काय, अशा पद्धतीचं वातावरण होतं. कालच्या मॅचमध्ये जर का म्हणजे एकोपा असं वाटत नव्हतं कालच्या मॅचमध्ये. म्हणजे जर का ओव्हरऑल जर का बघितलं तर एकामेकाच्या संगनमताने इकडं मुंबई इंडियन्स एका पद्धतीने धावा काढत होतं. जर का कुठे काय षटकार गेला, बाउंड्री गेली तर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर तसं काय असं जाणवत नव्हतं गांभीर्य. म्हणजे ते झालं समजा. आता फक्त बॅटिंगचा विचार केला तरी याचा बॅट्समन म्हणून हार्दिक पांड्या फेल ठरला असं बोलू शकतो, पण तो ओव्हरऑल कॅप्टन्सीचा विचार झाला. मग त्यात मुद्दा येतोय बुमराच्या ओव्हर्सचा. बुमराची एकमेव ओव्हर सुरुवातीला चांगली पडली, फक्त 5 रन दिलेले, तरी त्याची बाकीच्या ओव्हर्स 12 ओव्हर नंतर जवळपास टाकण्यात आल्या. म्हणजे बाकीच्या ओव्हर टाकून गेल्या तोपर्यंत मग 200 जवळपास आकडा गेलेला. मग बुमराच्या ओव्हर मागे ठेवल्या, ह्याच्या मागे गणित चुकले हार्दिकचं असं म्हणतात. चुकल्याचं म्हणू शकतो, पण नेमकं मग ॲज अ कॅप्टन म्हणून म्हणजे ओव्हर्सचं रोटेशन असेल किंवा फिल्डिंग पॉईंट असेल किंवा कोणाला कुठे बॅटिंग होतं असेल, या ओव्हरऑल याच्यावरनं हार्दिक पांड्या कुठे चुकलाय का. बॅट्समन म्हणून तो नाही खास उतरू शकला हे दिसतंच आहे. त्याने फक्त 24 रन केले होते 20 बॉलमध्ये, पण बाकी ॲज अ कॅप्टन म्हणून पण चुकलाय का असं काय वाटतं? आत्तापर्यंतचा पहिला मुद्दा हा की बुमराचा, की आत्तापर्यंत बुमराचं जे रेकॉर्ड आहे, बुमराला भारतीय संघातला एक चांगला गोलंदाज म्हणून जग पाहतं त्याच्याकडे. बुमराला सोडून जर का हार्दिक पांड्या पहिली ओव्हर टाकत असेल तर ते कुठंतरी लोकांना खटकणार आहे. रोहित शर्माने आतापर्यंत बुमराशिवाय बुमराला पुढे पाठी किंवा पहिली दुसरी ओव्हर ही त्याच्याकडूनच करून घेतली नाही. आत्ताच्या ज्या 2 झालेल्या मॅचेसमध्ये ते जाणवायला लागलं प्रकर्षानं. इतकी म्हणजे आता कालचा जर का स्कोर जर का आपण पाहिलं इतका तगडा म्हणजे स्कोर होता तो. मला वाटतं IPLच्या ह्याच्यातला पहिला रेकॉर्ड असा होता इतका स्कोर. हां, तर त्या अनुषंगाने हार्दिक पांड्याचे काही निर्णय चुकतात. भले हार्दिक पांड्याने गुजरातमध्ये असताना गुजरात संघामध्ये 2 म्हणजे सुरुवातीला विजेतेपद पटकावलं, त्याच्यानंतरच्या ह्याच्यात उपविजेता राहिलेला आहे. तर हार्दिक पांड्याचे सध्याचे निर्णय काहीतरी चुकतात असं मला जाणवतं. तोच विषय आहे ना की जर गुजरातकडून खेळताना जर चांगला कॅप्टन्सी करत तर मुंबईमध्ये आला काय प्रॉब्लेम आहे. आणि मुंबई फ्रँचायझी बरोबर आधी तो भरपूर वर्ष खेळला आहे, चांगली कामगिरी केली, पण मग कॅप्टन म्हणून नाही आहे का कुठेतरी. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की आपण नॉर्मल आपले सगळे वेगळे आपण जॉब करतोय तरी पण आपल्याला काय चाललंय क्रिकेटमध्ये सतत कळते. म्हणजे हार्दिक पांड्या एवढा ट्रोल होतोय आणि हार्दिक पांड्या तर क्रिकेट विश्वातच आहे म्हटलं, त्याच्यापर्यंत हे सगळे रोजचे ट्रोल्स पोहोचतच असतील. तर त्याला कळतच असेल किती म्हणजे त्याला बाहेर टीकांचा धनी व्हायला लागते. मग यामुळे त्याच्या खेळावरती कॅप्टन्सीवर परिणाम होतो असं बोलू शकतो का सोशल मीडियावरच्या टीकांमुळे? सोशल मीडियावर दोन्ही खेळाडू आहेत, म्हणजे हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा आहे. ट्विटरवर जे काय सुरू आहे हे त्यांना समजत असेल किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये चर्चा होत असेल. त्या अनुषंगाने मध्यंतरी संघ मालक आहेत त्यांच्या मुलाने एक कमेंटसुद्धा केली होती की हे आमचं फ्युचर आहे अशा पद्धतीचे. हार्दिक पांड्या हे आमचं फ्युचर आहे. तर याचा अर्थ त्यांना कळतं आहे. आणि बऱ्याच खेळाडूंनी त्याच्यावरती हे केलेलं आहे, म्हणजे मीम्स बनवलेले आहेत, व्हायरल केलेले आहेत. वीरेंद्र सहवागने ट्विट केलं होतं तशा पद्धतीचं, किंवा केविन पीटरसनने ट्विट केलं होतं तशा पद्धतीचं. आणि कालच युसूफ पठाणने थेट ट्विट केले की हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी अजिबात बरोबर नाही आहे असं त्याला थेट बोललेलं आहे. म्हणजे सोशल मीडियावर एखाद्या आपल्याच प्लेअरबद्दल असं शक्यतो कोण डायरेक्टली बोलत नाही. तर युसूफ पठाणसारखा एक मोठा प्लेअर
डायरेक्ट हार्दिक पांड्याबद्दल बोलले की कॅप्टन्सी चुकीच आहे. मग हे सगळंच होते. मग त्याच्यामुळे त्याच्या खेळावर किंवा कॅप्टन्सीवर परिणाम होतोय का असं? शशांक, हे सगळं झालं आपली चर्चा. तुला एक प्रश्न करतो की प्रश्न 2 आहेत. रोहित शर्माला परत कर्णधारपद द्यायला हवं का मालकाने? प्रश्न दुसरा असा आहे की हार्दिक पांड्याने रोहित शर्माचा सल्ला घ्यावा. हा प्रश्न याने विचारला माझ्यासाठी, पण तुम्ही सगळ्यांनी पण याचा कमेंट नक्कीच करा. आणि जर बोलायला गेलं तर आता हे खूपच त्यांच्या लेवलचा विषय झाला, तर याचं फ्युचर म्हणून हार्दिक पांड्याला बघितलं गेलं की रोहित शर्माचं वय पाहता, त्याची खेळी पाहता तो काही वर्षातच नक्कीच रिटायर होणार आहे. आणि त्यामुळं फ्युचरसाठी कोण त्यांच्याकडे कॅप्टन तर त्यांना हार्दिक पांड्याच एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यामुळे सध्या तरी हार्दिक पांड्याने कॅप्टन्सी करतो तर ती बरोबरच असावी. या जे आता सध्या जे सीझन चालू आहे इकडे दुसरीकडेच आपण जसं बोललो दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये की ऋतुराज गायकवाड आणि धोनीचा विषय आहे. ऋतुराज गायकवाड कॅप्टन झाला, पण धोनी त्याला बऱ्यापैकी खूप सारं सहकार्य करतात आणि ते ऋतुराजही खूप प्लेफुली घेते असं दिसून येते. मग तसं जर घेतलं आणि त्या दोघांच्यातलं जे एकंदरीत केमिस्ट्री ती जर चांगली झाली तर मुंबई इंडियन्सला फायदा होईल. हार्दिक पांड्याही पूर्णपणे तयार होईल, रोहित शर्माची फॅन्सी खुश होते आणि मुंबई इंडियन्सला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे कॅप्टन्सी आता बदलण्यात तसा काही अर्थ नाही आहे. नाही तर तो नुसता खेळच येऊन बसेल, म्हणजे काय आज राज्य हिच्यावर उद्या राज्य त्याच्यावर असं न करता कॅप्टन्सी तर ठीक आहे, पण हार्दिक पांड्याने कुठेतरी रोहित शर्मा जास्त इन्व्हॉल्व केलं पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं. तुला सेम काय वाटेल जर बोललं असेल? मुळात आजही संघ मालकाने जर निर्णय बदलला, रोहित शर्माकडे इतक्या वर्षाच्या खेळीचा जो अनुभव आहे तो अनुभव फायद्यात येईल. दुसरी गोष्ट अशी, जरी रोहित शर्माला कर्णधारपद नाही दिलं तरी ज्या पद्धतीने धोनी मार्गदर्शन करतो ऋतुराज गायकवाडला, त्या पद्धतीने रोहित शर्माने हार्दिक पांड्याला मार्गदर्शन करावं आणि हार्दिक पांड्याने ते स्वीकारावं. बरोबर, हाच आमचा पण मुद्दा आहे. आणि या चर्चा तशा सुरूच राहणार आहेत. मुंबई इंडियन्सच्या 2 मॅच झाल्यात, ते दोन्ही हारले. पुढे कशी कामगिरी करतील, हार्दिक पांड्या काय बदल करेल का स्वतःच्या कॅप्टन्सीमध्ये, आणि ओव्हरऑल रोहित शर्मा कसा काय करतो हे पाहायला लागेल. आणि तुम्हाला सगळ्या चर्चेवर काय वाटतंय आणि कॅप्टन्सीवर काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच चर्चांसाठी पाहत राहा भ्यारी न्यूज.